ज्यांना खरंच महाराज कळले असते ते असं वागले असते का? मुंबईतील शिवडीच्या गुप्तावाडी भागामध्ये विकासाच्या नावाखाली मुंबई महापालिकेनं 11 अधिकृत झोपड्या हटवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि त्यामुळे 7 कुटुंब आपल्या घराचं पाडकाम केल्यानंतर रस्त्यावर आली आहेत। गुप्तावाडीमध्ये विकासकाकडून टॉवर बांधण्याचं काम सुरू आहे आणि याच टॉवरच्या समोर 17 छोट्या झोपड्या होत्या, त्यातल्या 11 झोपड्या या अधिकृत होत्या आणि इतर अनधिकृत होत्या। रस्ते रुंदीकरणासाठी त्यासोबत पादचारी रस्त्यात या झोपड्या अडथळा बनत असल्याच्या कारणास्तव या घरांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती। मात्र नोटीस देऊनही घरं खाली करत नसल्यानं 20 जानेवारीला या ठिकाणी कारवाई करण्यात आली। त्यामुळे मागच्या महिन्याभरापासून जवळपास 7 कुटुंब ही याच ठिकाणी रस्त्यावरती आपला उदरनिर्वाह करतायत। त्यांना एसआरए अंतर्गत या कुटुंबियांना माहुल इथे घर देण्यात आली। मात्र याच प्रभागात घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर राहणार असल्याचा पवित्रा त्या 7 कुटुंबियांनी घेतलाय। मात्र सद्यस्थितीत हे कुटुंबीय कसे राहतात, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि किती अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय, या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेवे यांनी। सध्या मी मुंबईतल्या शिवडीतील गुप्तावाडी परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये 17 झोपड्या होत्या। मात्र ज्या प्रकारे स्थानिकांचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेने